नमस्कार मंडळी. टेन्शनच्या जाळ्यात अडकून मनानं आनंदाशी असलेलं अफेअर ब्रेक केलंय. त्याला हास्य विनोदानं रिझवून त्याचं आणि आनंदाचं पुन्हा एकदा पॅचअप करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत दिग्गज अभिनेते ज्यांनी अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमधून, मालिकांमधून, चित्रपटांमधून कलासृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. आणि ते आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते लाडके अभिनेते डॉक्टर गिरीश ओक. आणि आज ते येणार आहेत हास्य जत्रेतल्या बिनडोक एम्प्लॉईनं त्रस्त झालेल्या बॉसच्या ऑफिसमध्ये. आणि त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे आपला हंगामा करायला तिथे उपस्थित आहेत विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. लिसन सुनिया, आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बी अवेअर. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळा. कुठलीही गफलात. काय लिहून काय घेतेस मॅम? नोट्स नको लिहू ग. डोक्यात ठेव, वहीत नको ठेवूस. आज कोण येणार आहे माहिती आहे ना? हेड ऑफिसवरनं आज व्हाईस प्रेसिडेंट येणार आहेत. कुठलीही गफलत होता कामा नये. प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीट सांभाळा. मला कुठलीही चूक नकोय, कळलं? येस मॅम. आणि ती रिसेप्शनिस्ट आहे ना, वनिता खरात, तिला जरा सांग. मागच्या वेळेस ते MD आले होते तेव्हा तिने असा काही तिला असं आळच घेतला होता. तोंडावर कोसळले होते ते. तिला सांग प्लीज नीट बिहेव कर. VP येणार आहेत. ओके. एकतर तो माणूस कसा आहे काय आय डोंट नो. मी असं ऐकलंय की ते थोडेसे विम्सिकल आहेत. त्यांना कधी काही गोष्ट आवडेल काही नाही सांगता येत नाही. तर प्लीज नीट वागा. येस मॅम. प्रत्येकाने जबाबदारीने वागा. ओके. ओके. आणि ते आलं का ते निर्लज्जपणाचा सॅच्युरेशन पॉइंट आला? कोण? हू एल्स? समीर चौगुले. शट अप. नाही अजून जा. आणि ते आले ना, ते आलं ना पात्र, ते पात्र समीर चौगुले. तर त्याला आत पाठवून दे. गो गो. ओके. गो. अरेंजमेंट्स सगळे. माझा संबंध नाही. असं कर, हातवर कर. म्हणजे कमान डिओ. काय? अरे VP येणार आहेत आज ऑफिसला. डिओ. पण मग डिओ का? VP येणार आहेत. मग आउटडेटेड. टक मे आय कमॉन कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला मॅम. मिस्टर चौगुले. येस मॅम. मे आय कम इन एवढं साधं वाक्य आहे का तुम्ही त्याची मोडतोड करता? पर डे साठी मॅम. कम इन. येस मॅम. आज दाराला कमीत कमी 3 पानांची सोलोलॉजी मिळाली आहे. काय व्यथा मांडली आहे दाराने स्वतःची. काय रोज बघायला मिळत असेल. हास्य जत्रेतली पिपाणी. गप. येस मॅम. हीच फालतूगिरी आपल्याला करायची नाहीये. Yes, ma'am. ठेव ती बॅग जागेवर ठेव. जा. Yes, ma'am. तू कुठे ते लटकवायला नाही ठेवले. हे काढू. काढते. ते दारावरची खुंटी आहे का मूर्ख माणसा? कळत नाही का आपला ऑफिसचं स्वरूप बदललेलं कळत नाहीये? आज VP येणार आहेत ना आपल्याकडे. हे सगळं प्रेझेंटेशन साठी लागलाय प्लाझ्मा. तो बोर्ड लागलाय त्याच्यावर काय बॅग लटकवतोयस? नॉनसेन्स. सॉरी मॅम. समीर चौगुले नीट वागायचं. आज VP येणार आहेत. प्लीज आज VP येणार आहेत. मला प्रचंड टेन्शन आलेलं आहे. नका टेन्शन घेऊ. तुम्ही नीट वागा. नवी म्हणून तर कचरा आणलाय. काय नवरा आहेस माझा गजरा आणायला? ट्राय मी. नॉनसेन्स. काय गजरे म्हणून तयार करतोस? ते काय बघायला येणार आहेत मला? लग्न करायचं मला त्यांच्याशी. आय विल नेव्हर अलाउ दॅट. शट अप. उचल तो गजरा. ठेव खिशात. फ्रेशनेस वाटावं म्हणून मी आणलेला होता. नाही
आज नाही बघायचं हा? ओके, ओके, मॅम. आज असं अजिबात बघायचं नाही. मला ना चिडायला सुद्धा वेळ नाही चौगुले. नाही ना. प्लीज बिहेव प्रॉपरली, बिहेव नाईसली, मॅनर्स ठेवा हा. हो, मॅम. अनकल्चर्ड वागू नका प्लीज. नाही, मी कधीच नाही. Yes, yes. आपली आपली कामं नीट करायची. एकदम मॅम, एकदम. हो, हो, हो. ओके हो, मॅम. ओके. आई ग, त्या सुनेहाने पेनड्राईव्ह नाही दिलं मला अजून. मॅम पेन ड्राईव्ह पण त्याआधी What? नाही इथे टाळी द्या. हे काय नाही, हे असं हे इथे टाळी द्या. पेन ड्राईव्ह कलाई छोड दे रे. मॅड आहेस हा? Sorry. मॅड आहेस? Sorry. नॉनसेन्स. नीट काळजी घ्या. हो. नीट नीट हो, मी सांगितलेली कामं व्यवस्थित हो, हो, करायची. हो. प्रेझेंटेशन करायचंय आपल्याला. हो. फालतूगिरी नाही. नका टेन्शन. गुड मॉर्निंग सर. Good morning, good morning. हा का नाही उभा राहिला? सर तो आपल्या स्किटमध्ये नाहीये. I'm sorry, gentlemen. Oh, nice hairstyle. हे पण वाजतंय. Come on, आता स्किट वाजवूया. Good morning, good morning. Oh my God! अमित सर आ गया, सर आ गया. Shut up. कोण आलाय? डोक्यावर पडलाय. नाही. सर प्लीज सर. Sir, please come, sir. वेलकम सर. Yes, sir. Please come. वेलकम सर. हाँ, sir. Please come, sir. Hello. Good morning, good morning, Good good morning. हे काय होतं? यांना माहित नाही, नवीन आहेत ना हे. सर हे दाराचा आवाज काढायला लागतो इकडे येताना. ओ असे हो. माझ्या दाराचा आवाज मी काढू? सर हा. I'll try. ओके. या का का? एक हे का? हा बाहेर जातानाचा आवाज. एका का असा या बात आहे. आता आत येतानाचा काढतो. हो सर. माइंड ब्लोइंग. काय कमालीचा आवाज काढलाय तुम्ही. Thank you. सुपर. आणि शेवटी केलं ना ते कमाल होतं. शेवटी मी कोण आहे? ओक. That's why it's awk. हाय. By the way, Mrs. Subedar. Yes, sir. I'm sorry. कशाला सर? I'm sorry. सर इट्स ओके. I'm really sorry. No, sir. का विचारा? का? Because I'm late. अरे उसमें क्या है बच्चा है? सॉरी. सॉरी का विचारा? का कारण ट्रेन मध्ये केवढी गर्दी. हॉरिबल सॉरी. सर तुम्ही ट्रेननी आलात? नो नॉट एट ऑल. मी कारने आलो. मग ट्रेनचं काय सर? कारमधून ट्रेन दिसली. ओके म्हणजे तुम्ही ट्रेनची गर्दी बघत बघत आलात त्यामुळे उशीर झाला. सर मस्त. शडा. जस्ट सर समीर चौगुले. उठा ना यार. रेज युअर हँड्स. चौगुले. काय करताय? सर डिओ मारला डिओ. केवढा फ्लेवर. अरे पण मी आधी मोगरा मारून आलो होतो त्याच्यावर तुम्ही केवढा मारलात. काय केलं ते? केवढा आणि मस्त सर. तर मी हे डिओ का मारला कारण मला असं वाटतं की आपण दोघे एकाच ऑफिसमधले आहोत, एकाच कंपनीतले आहोत. दोघांचा वास सेम पाहिजे सर. कंपनीतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा वास सेम पाहिजे. कर्मचाऱ्याच्या वासावरून कळलं पाहिजे अरे येतो एमएच इंडस्ट्रीत काय. असं माझं अशी एक इच्छा असते. सेन्स ऑफ ह्युमर. म्हणूनच केवढा फ्लेवर मी. क्या बात है. केवढ्या इलॉजिकल गप्पा करतोस तू. नॉनसेन्स. सोड ना सोड सर. इज व्हेरी मुश्किल. हे आपलं मुश्किल आहेत ते खूप. Yes, sir. I am. Yes. That's it. Very मुश्किल. Yes. By the way, कोण आहे ते मुश्किल? आय एम हर हबी सर.
मला माहित नव्हतं. तुम्ही काय डबा घेऊन आला त्यांचा? तर मला आधी नाही सांगायचं. व्हेरी नाईस टू मीट. नो सर. अरे सांग ना कोण आहेस तू हे बाबा? आहे, मी हे आहे सर कोल्युग्यो. मी ह्यांचा कोल्युग्यो आहे सर. कोल्युग्यो. इट्स नॉट कॉलिग सर, इट्स कलिग. त्याला कलिग म्हणायचं colleague. कलिग मध्ये जीव लागतो ना, त्यामुळे तो कॉलिग म्हणतोय. नाईस सेन्स ऑफ ह्युमर. Yes, yes. Colleague. मिस्टर कॉलिग्यो, Yes, तुम्ही sir. कुर्ल्याला राहता? नाही सर मी कुर्ल्याला नाही राहत सर. तुम्ही का असं विचारलं सर? कारण येताना मला कुर्ला सिग्नलला एक एकदम तुमच्यासारखाच ब्राईट सेन्स ऑफ ह्युमर असलेला माणूस दिसला. Really? येस, बोरो विकत होता. Anyway, सर तुम्ही सर प्लीज बसा ना सर. येस, Yes, yes, yes. बसा सर. काय घेणार? सर काय घेणार आपण? चहा कॉफी? नो नो नो, मला काय नको. अरे लेले यार. चुकून होते सॉरी. आम्ही एक्स्ट्रीमली सॉरी. मला तसं नाही म्हणायचं. मी तुम्हाला सॉरी सर. आम्ही एक्स्ट्रीमली Sorry, सॉरी. sir. चुकून म्हणायचं. सॉरी. इट्स ऑल राईट. थँक्यू सर. इट्स ऑल राईट. ही लाईक्स मी. पुन्हा असं करू नका. नाही कधीच नाही. घाबरतो मी एकदम. नाही हो अच्छा. पण मला तर काही नको आहे. तुम्हाला काही नको? इनफॅक्ट मला काही नको आहे. का, sir? कारण ना मी तसं काही घेत नाही. मी फक्त हे घेतो, हे ग्रीन टी. ओके. मोठा. नाही मोठा कप घेता की छोटा कप घेता? असं आणायला लागेल. मोठा पण घेत नाही, छोटा पण घेत नाही. सर साऊथ इंडियन होते. मोठा पण घेत नाही, छोटा पण घेत नाही. मग सर कुठला लागतो? मीडियम. ओ हो ओके. पण तसं मला आता काही नको आहे. Okay. कारण मी डाएटवर आहे. Oh, diet कारण मी वर. काय खायचं काय नाही खायचं, मी काय प्यायचं काय नाही प्यायचं, माझी बायको ठरवते. ओ हे माझी विशू ठरवते. नाही म्हणजे काय चाललंय मिस्टर चौगुले? नाही 1 वाजता लंच करायचं हे तुम्हीच ठरवता ना. आमचं ऑफिस दॅट्स रिमाइंड्स मी. Yes. येस, लंच वरून आठवण झाली. Yes. आज दुपारी लंचला मी तुम्हा सगळ्या स्टाफला पार्टी देणार आहे. येस, पार्टी? Yes. गॉड. पण पार्टी ओक तर कधी पार्टी देत नाहीत ना. वाय असं का म्हणताय तुम्ही? ओक पार्टी देत नाहीत म्हणजे काय? विचारा. ओक काय चाललंय हे? का पार्टी देत नाही तुम्ही? किती वर्ष पेंडिंग ठेवणार आहात ती पार्टी? आता लोक ओकांना विचारायला लागलेत, कुठल्याही ओकांना आता माझ्या लक्षात आलं मला या स्किट मध्ये का घेतलंय ते. का सर? लोकांचे टोमणे तुम्ही ओकांकरवी ओकांना मारू इच्छिता काय? नाही सर असं अजिबात नाहीये. जोक सपाट. कामाला सुरुवात करूया. येस सर. चौगुले लिव्ह. No. Leave, मला जाऊ का? Leave. No. He cannot leave. Arey, he's a nice person. He's a lovely person. Sir, Has really? a very nice sense of humor. Sir. Very. Hey, काय करतो? कबड्डी. Very sweet sense of humor. Thank you. Please stay here. Yes, sir. चला तुमचं प्रेझेंटेशन दाखवा. Yes. इमिजिएटली प्रेझेंटेशन Yes, दाखवा. please, Yeah. तुम्ही बसा. मला तुमच्या मुंबई ऑफिसने काय केलंय बघायचंय. Yes, sir. Sir, at least this year, like year 2021, Yes. it has been a little difficult for everyone due to these circumstances and tough market. Louder. Shut up! Shut up! You are not supposed to talk in between. Don't poke your nose in between. Sir, she's wasting time. Please. Shut up! Sir, in spite of all these things, our Mumbai regional office managed to hit the sales target, sir. Oh, okay. I have done PPT on that. की आपले achievements, आपले goal targets काय, आपले dream काय. I have done PPT on this. Just allow me to present the PPT. sir. Please. Yeah. Thank Go you, ahead. sir. Go Thank ahead. you. Go ahead. So here, the achievements. MAJ Industries. Okay. Yeah. Quarter 1 and 2. Policy for Oh my. हे काय परत लावा एकदम. काय होते? एक मिनिट. Let me check. Quick. Shut up. Okay. Sir, this is a policy. Oh my God. Mrs. Subedar, what is this nonsense? Sir,
ही टार्गेट अचीव करायची पॉलिसी आहे तुमची? व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ये ना मेरा शेर. Nice sense of humor. Thank you, Nice thank you, sense sir. of humor. Thank you, sir. Sir, something is fishy in this. Something has gone wrong, sir. नाही. Actually, let me check, sir. Actually, ही क्लिप या फोल्डर मध्ये कशी आली? मिसेस सुभेदार, ही क्लिप या फोल्डर मध्ये कशी आली आहे महत्वाचं नाहीये. तुम्ही झोपलेला स्पष्ट दिसता इथे. येस राईट सर. आज खऱ्या अर्थाने या ऑफिसला बॉस मिळालाय सर. हा. मी सांगू तुम्हाला सर, दररोज दुपारी 1 ते 3 ह्या झोपतात. नो आणि त्यावेळेला ऑफिस मी सांभाळतो सर. नो जे काय ते आहे. सर ही इज लाईंग. हा खोटं बोलतोय. खरं तर हा माणूस दिवस रात्र झोपा काढतो सर. ऑफिसचं एकही काम करत नाही सर. नाही कबूल करणार त्या सर. नाही कबूल करणार Sir. कारण हट्टी येत आता कबूल करणार Shut नाही. up. मी केली ही चूक सर. अरे असे कशी कबूल करणार नाही? हे प्रत्यक्ष झोपलेली दिसते ना पण. नो सर, आता यात मी दिसते तर मी कबूल करते सर. मला मान्य आहे माझी काहीतरी चूक झाली आहे. हां. पण ऍक्च्युली सर कसं ना, मी 16 तास काम करते सर. नेमकं 16 तास काम केल्यानंतर एखाद सेकंद असा डोळे मिटले तर तेवढ्यात यांनी हे क्लिप काढलेली आहे सर. आणि यांनी हे बनवलेलं आहे. कमियर तू काल सुनेहाकडनं पेनड्राईव्ह घेतलास ना आणि मुद्दामून हे केलंस ना. टेल मी द ट्रुथ. Stop this. मिसेस सुभेदार, स्टॉप दिस. नो सर, मला हा वाद नकोय. सर त्यांनी केलं हे. नाही, वादावादी नकोय. मला पुढचं प्रेझेंटेशन दाखवा. Sir, he's- मला पुढचं प्रेझेंटेशन खूप बदल दाखवा. माणूस आहे हा. नाही असू द्या, मला पुढचं प्रेझेंटेशन दाखवा. Shut up! Don't ever touch me like this. नेवर I'll kick you out of it. नेवर वाद विथ मिसेस सुभेदार, Sir, प्रेझेंटेशन दाखवा. sir, just give me half an hour, sir. I'll recheck it and I'll present you, sir. काय बघायचं नाही मला सगळं कळलेलं आहे. तुम्ही प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन. चलो कमा. प्रेझेंटेशन नॉट लाईक दिस क्विक. Shut up! Shut up! प्लीज Sorry. प्लीज सर प्लीज हॅव अ सीट. नेक्स्ट प्रेझेंटेशन. Sir, next presentation is our branch vision, sir. आवर विजन. आवर विजन. ओ माय गॉड. No, sir. What is this nonsense, Mrs. सुभेदार? No. हे काय आहे? You want to hit me? No, sir. मला मारावंसं वाटतं तुम्हाला? No, sir, it's not like this, sir. यांनी काहीतरी केलेलं आहे, sir. यात मला काय चिडवतात हे अजून तुम्हाला कळलेलंच नाहीये. चौगुले, what are you talking? I was not going to tell, but now I'm going to tell. What? चौगुले, त्या what are you तुम्हाला- talking about? Sir, do not overlap. Shut up! Shut up! You always do the same mistake. Don't teach me. ओके सर, ही तुम्हाला तात्या विंचू म्हणते. No, sir. काल ग्रुपवर टाकलं होतं, उद्या तात्या विंचू ऑफिस मध्ये येत आहेत. ही सगळ्यांना सांगते सर, सगळा स्टाफ तुम्हाला चिडवतो तात्या विंचू. No, sir. काय म्हणाल? No, sir. मी तात्या विंचू आहे? येस. No, sir. मी तात्या विंचू आहे? Yes. No, sir. अरे मग तू क्राईम मास्टर गोगा म्हणा. क्राईम मास्टर गोगा. क्राईम मास्टर गोगा आहेस? डाकुरानी हिम्मतवाली. डाकू राणी हिम्मतवाली आहेस? No, sir. Sir, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, सर. नाही सर, तुम्ही सर त्याच्या ऐका नादी ऐका सर, लागू ऐका, नका. त्याला चिडवा. सर, तिने चिडवलंय ना तुम्हाला तात्या विंचू, तुम्ही पण चिडवा. आपण दोघी चिडवू ना. लक्षात काय आहे? हे बघा आपल्याला काय म्हणायचं आता. डाकुराणी हिम्मतवाली. हा रेडी. 1 2 3. ए डाकुराणी हिम्मतवाली. मजा येते. असं कधी केलंच नव्हतं. परत एकदा. बॉम्बे ऑफिस भारी आहे एकदम. मला मजा येते. मग मला मजा येते ना. 1 2 3. ए डाकुराणी हिम्मतवाली. कसं वाटतंय सर? यू आर मस्त वाटतंय, मॅड. मस्त यू आर वाटतंय. सिम्पली मॅड. My pleasure. त्याच्या नादी लागू नका, सर. आय हॅव नेव्हर डन. मी नाही केलेलं आहे, सर. पुढे बघा सर, पुढे बघा. मला प्रेझेंटेशन बघायचं आहे. पुढचं प्रेझेंट दाखवा. आया. नेक्स्ट इज आर ड्रीम. लावडार. बिग ड्रीम्स. मिसेस सुभेदार, तुमचं काय चाललंय या ऑफिसमध्ये? I don't know. तुम्ही ऑफिसमध्ये चक्क झोपता. तुम्ही ते ग्लोव्ज घालून, मला बॉक्सिंग ग्लोव्ज घालून तुम्हाला बॉसला मारायची इच्छा आहे No. आणि हे असं नाचकाम करता तुम्ही ऑफिसमध्ये? No. मला काय ऐकायचं No, sir, नाहीये. हे- मला काय ऐकायचं नाही. आउट Sir, आउट. sir, please. तुम्हाला आत्ताच्या आत्ता ऑफिस मधून बाहेर काढतो मी. Yeah, manager. गेट लॉस्ट. Out. आउट Sir. आउट. आणि तुमच्या जागी the most efficient person. Colleague. मिस्टर कॉलेगियो. नाईस सेन्स ऑफ ह्युमर असलेला हा माणूस हाच या सीटवर बसण्याच्या लायकीचा आहे. बस बस. कॉलेगियो प्लीज.
आउट 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 प्लीज सर सर गुड ऑल द बेस्ट. सर ॲक्च्युली जस्ट गिव्ह मी चान्स टू एक्सप्लेन. एनिवे सर आय एम सॉरी. मी माझ्या केलेल्या चुका सगळ्या एक्सेप्ट करते सर. मी शरणागत आहे. आय सरेंडर. आणि हा आहे खूपच स्मार्ट आहे. ही इज व्हेरी ब्रिलियंट. ही इज व्हेरी स्मार्ट सर. म्हणजे मी आत्तापर्यंत जे ड्रीम पाहिलं आहे ते पूर्ण करायची ताकद माझ्यात नाही आहे पण ह्याच्यात आहे सर. जो आपल्या कंपनीचा जो ग्राफ आहे ना सर, इट्स माय हंबल रिक्वेस्ट. आस्क हिम की त्यांनी हा ग्राफ आपल्या व्हाईट बोर्डवर काढावा. त्यात काय मी आनंदाने रिझाईन करेन आणि निघून जाईन सर. चॅलेंज. येस सर. मिस्टर कॉलेगिव, ऍक्सेप्ट द चॅलेंज. आपल्या कंपनीचा प्रगतीचा ग्राफ तुम्ही मला ड्रॉ करून दाखवा. कम ऑन शो कम ऑन. शो. चल कम ऑन कम ऑन. गेट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. व्हाईट बोर्ड इथे आहे. श्री. फर्स्ट आम्ही श्रीनी सुरुवात करू. गेट. सो दिस इज MHJ Industries of our company. So this is company. And this is a graph of, this is a kumpan of, this is a kumpan of MHJ Industries. This is a cabin. Here is a chair of, and here madam sitting. ही त्याची दयनीय झालेली चेअर आणि हा मॅडमचा मोठा इगो जो आता फुटला आणि सो दिस इज अ बर्ड व्ह्यू ऑफ अवर ऑफिस विजन. फॅन्टॅस्टिक. येस सर. बघितलं. मिस्टर कॉलेगिव, येस सर. त्या केबिनमध्ये हां खुर्चीच्या वरती हां सर. त्या खिडकीमधून 4 कावळे दिसतात, ते काढा. अच्छा ते कावळे. पण हा मी ऑफिस मग आता पाडू थोडा वेळ. काढून टाका, नाहीतरी त्याचा काय उपयोगच नाही. येस. हे सर 4. दीज आर द 4 क्रोज अँड दे आर ऑल फॉलोईंग करोना रिस्ट्रिक्शन्स. लांब लांब आहेत पुढे. दे आर फॉलोईंग. तसा काढलेला आहे. क्रो फॉलोईंग कोरोना इन्फेक्शन. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. येस सर. आता हे काढा, डोंगर काढा. Oh, डोंगर. you want dongar, sir? Okay. Yes. One dongar. How many dongar you want, sir? 2, 3, 4. Okay. 2, 3, 4 dongar. Okay. आणि सर एक माझ्याकडून ऑफिसला कॉम्प्लिमेंटरी 5वा. नाहीतरी ऑफिसला डोंगरावर नेऊन पाडूनच टाकायचं. व्हेरी गुड. आता हे सूर्य काढा. सूर्य. यू वॉन्ट किती सूर्य पाहिजेत सर? ठेवा. मी एक तुम्हाला सूर्य देतो मधला आणि एक ऑफिसला माझ्यातर्फे कॉम्प्लिमेंटरी. दोन देऊन टाकले सर. आता एक न वाहणारी नदी काढा. ओके सर. या. ओ नाईस नदी. वा वा. नाऊ एक घर काढा. घर. ओ येस ऑफकोर्स. व्हेरी गुड. नाईस हाऊस. व्हेरी गुड. दिस इज अ खिडकी सर. आता एक काम करा. हां सर. मिस कॉलेगिव, येस सर. त्या घराच्या आतमध्ये कायमचे जा. हां. आतून कडी लावा. हां. आणि कधीही बाहेर येऊ नका, कारण तुम्हाला काहीही येत नाही. युअर फायर्ड. आउट. त्याला बाहेर काढूया. चला चला बाहेर व्हा. सर माझा नको सर. राहू दे सर. राहू दे सर. कशाला बाहेर काढताय? आमची सिरीज एकदम बंद होईल. आणि सर तुम्ही आज उद्या येणार. मला रोज ह्याच्यावर रोज काम करायचं. हे असं टाइमपास करणारं पात्र हवंच ना सर. असू दे, नका काढू. एका अटीवर. काय सर? तुम्ही माझ्यावर रील करा. सर सर काय आहे हा रील प्रकार? मला माहित नव्हता. मला खूप क्युरियोसिटी आहे रील प्रकाराबद्दल. ओ. आणि काय आहे, कामाच्या ठिकाणी जरा गंमत जम्मत पाहिजेच ना. आपण मस्तपैकी एक रील करूया. चालेल? हां, ठीक आहे सर. सर मी पण येऊ रीलमध्ये सर. याला घ्यायचंय. नको. सर्वप्रथम गिरीश सर, तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. बघूया हा सर असे कशी दाद देत आहेत. सई. बहारदार परफॉर्मन्स होता. गिरीश काका, खूप दिवसांनी असं लाईव्ह परफॉर्म करताना तुला बघून फार आनंद झाला आणि लिटरली 4 छान लावलेस.
तू जितका वयाने मोठा होत चाललायस तितका जास्त हँडसम होत चाललाय आणि खूप रुबाबदार दिसतोयस. Thank you. ह्या ऑफिसची जी मॅड एनर्जी आहे ती आज तुझ्यामुळे खूप जास्त वाढली. आणि एक कॉलिग्यू, आमचा मॅड कॉलिग्यू आणि त्याची पेशंट बॉस यांना साजेसा एक VP मिळाला, याचा फार आनंद आहे. जस्ट टू वॉच यू परफॉर्म वॉज अ ट्रीट. थँक्यू सो मच. सिरियसली, सो ट्रू, सो ट्रू. प्रसादा, सुपर. डॉक्टर माझ्यासमोर असताना मी बसून नाही बोलू शकत. डॉक्टर, तुम्हाला लाईव्ह बघणं इज अ ट्रीट. म्हणजे इतकं सहज आणि इतकं अप्रतिम वावर आहे तुमचा डॉक्टर, की मी तुम्हाला काय सांगणार, मला खरंच कळत नाहीये. पण इतकी मजा आली, मी इतका डेस्परेट होतो तुम्हाला नाटकात बघायला, पण आत्ता ते शक्य होत नाहीये. तर निदान या मंचाने आज ती मला संधी दिली, त्याबद्दल मी हास्य जत्रेचा मनपूर्वक आभारी, की तुम्हाला बघता आलं लाईव्ह इतक्या दिवसांनी का होईना. तुमच्या परफॉर्मन्सबद्दल माझी बोलण्याची लायकी नाही डॉक्टर. फॅन्टॅस्टिक, माइंड ब्लोइंग. एखादा पिक्चर येतो, मग त्याचा सिक्वेल येतो, मग त्याचा ट्रिक्वेल येतो, त्याचा सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, तर तेव्हा दरवेळेला पहिल्यापेक्षा बँग ऑन काहीतरी ॲडिशन त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टमध्ये असते. तसं आज या दोघांपलीकडे कोण येणार, तर तो कोणतरी बापच आला पाहिजे, आणि तो बापच आलाय. कमाल, फार मजा आली. आज माझ्या स्टेटमेंटमध्ये ॲडिशन होणार आहे. नावात टॅलेंट आहेच, पण आडनावातही टॅलेंट. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. डॉक्टर, तुम्हाला आमच्या हास्य जत्रेत येऊन परफॉर्म करून कसं वाटतं हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला फार आवडेल. नाही, खरं तर आता सगळे मला धन्यवाद देत आहेत, त्याच्याऐवजी मीच खरं तर तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. सचिन गोस्वामी, सचिन मोटे, तुम्ही सगळे. कारण प्रसाद जसं म्हणाला तसं मी जवळपास 2 वर्ष स्टेजवर गेलेलं नाही आहे. वेलकम जिंदगी माझं शेवटचं नाटक, त्यानंतर मी एक सिरियल करत होतो, आणि मग जेव्हा मला फोन आला की ह्याच्यात कराल का, आणि मी अक्षरशः येस, हो, मी येणार कारण मला ट्राय करायचं स्वतःला. म्हटलं एक रिफ्रेशमेंट स्वतःची घेऊया. तर मी खरं तर तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही मला इथे ॲक्सेप्ट केलंत. आणि या लोकांचं काय म्हणजे वेडी आहेत ही माणसं खरंच. इतक्या मला खूप मजा आली. ही सगळी प्रोसेस 2 दिवस तालीम करतोय आम्ही, त्याच्यावर बारीक 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 जागा काढतोय. आणि जर का ते तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर मी लकी आहे असं म्हटलं जाईल, कारण मी जवळपास तुम्हाला सगळ्यांच्या वयाने दुपटीने आहे आता, त्यामुळे. आणि जर का तरी ती एनर्जी आणि तसंच जर का तुम्हाला वाटलं असेल, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. क्या बात है, क्या बात है. खूप धन्यवाद. मंडळी, आज खूप दिवसांनी 2 विद्यार्थी त्यांच्या गुरुजींना भेटायला आलेत. बघूया तिथे काय घडतंय. नाचायचा प्रयत्न केला मी, पण जमत नाहीये बा. नको. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार हो सई मॅडम. किती दिवसांनी. नमस्कार. तुम्ही आता विचार करत असाल बुवा की मी इतके दिवस कुठे होतो बुवा. तर मी आहे ना इतक्या दिवसात एक गैरा मोठा धडा घेतलेला आहे. तो म्हणजे असा बुवा की गल्लीतले जे पोरं आहेत ना, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असताना हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही. ते किती बी चढवतील. त्यांना ते दलिंदर म्हणे तू टीमचा कॅप्टन आहे, तू श्याम नाही, तू आमचा शामी आहे, मोहम्मद शामी आहे. तर मी पण त्यांच्या शामील होऊन गेलो आणि शामी सारखा बॉलिंग करायला गेलो जोरात. तांगड्यात तांगडं अडकलं, जे काय गुडघं फिरलं माझं. अरे बापरे, असं ठसठस करायला लागलं ना, वाट लागली त्याची. तेव्हा मला कळलं की गुडघ्यात अक्कल असणं म्हणजे काय असतं. लिगामेंट तुटून गेले ना हो माझे. महिनाभर हॉस्पिटलमध्येच होतो मी. मग ते म्हणाले, ओ बापू गैर आराम जाय तू ना, आता घर जायचं आराम करतू तटे जाय. तुम्हाला सांगतो क्रिकेट ना, क्रिकेट माझ्या गुडघ्याशी आलं हो. गलती वाट लागली माझी. अवघड झालं सगळं. इकडे आराम करत्या लिंबू मारला असेल बहुतेक. देवा नारायणा पांडुरंगा काय करू रे. अरे बा सावर रे सावर. अरे आपले गुजरले. सावर रे
सावर शब्द प्याड्या. सॉरी आपले गुरुजी गुजरले. पेड्या आपल्या गुरुजीचं काय झालंय? आता आपल्याला धीर सोडून नाही चालणार. आता गुरुजी गेले तर दुःख आपल्याला सहन करावंच लागेल. गुरुजी आपल्याला सोडून गेले प्याड्या. आता ढेकणे बाईंच्या भूगोलाचं कसं होणार? त्यांना नकाशा कोण देणार? गुरुजी आम्हाला तुम्ही सोडून का गेला? अरे उजबिल्ल्यांनो इथे काय करताय तुम्ही? पण त्या बाय ना हे हार बीर काय अरे मी का मेलोय का? गुरुजी जिवंत झाले. गुरुजी जिवंत आहेत. गुरुजी जिवंत आहेत. गुरुजी जिवंत आहे. मी मेलो नाहीच आहे ना. दलिंदर कुठले? श्री बाबा तुम्ही मेले नाही? नाही. आम्हाला कुणीतरी सांगितलं की गुरुजींना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. आम्ही इकडे धावत पळत तिकडे गेलो. म्हणलं गुरुजी गुरुजी गुरुजी. डॉक्टर विचारलं गुरुजी कुठं आहेत? ते आम्हाला बोलले गुरुजी गेले. अरे तुम्ही बायना तास बुडव्या. गेले म्हणजे काय ढगात नाही गेले. गेले म्हणजे दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. घरी गेले दवाखान्यातून. असे गेले काय? याला काही अर्थ आहे? म्हणजे? अरे सगळं आम्ही खर्च केला. मडकं आणलं, हार आणलं ना तुम्ही जिवंत झालात. अरे बा तुझ्यासाठी मरू काय मी? आता ते आम्ही शाळेमध्ये बोर्ड लिवलाय त्याचं काय करायचं? काय लिहिलं रे? गुरुजी आम्ही बोर्ड लिहिलं शाळेमध्ये की असं लाल खडू घेतला आणि लाल खडूने लिहिलं निधन निधन निधन. मग तो खडू बाजूला ठेवला. मग पांढरा खडू घेतला आणि त्यांनी लिहिलं आमचे शिक्षक श्री श्याम राजपूत यांचे अचानक आजाराने अल्पशे निधन झालेले आहे. अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. झाले नाही पण असं लिहायची पद्धत आहे. काय लिहिलं? हा मग त्याचं पुढे बघा ना. तर त्यांचे निधन झालेलं आहे. तर शाळेला 3 दिवस सुट्टी आम्ही जाहीर करत आहोत. आणि ढेकणेबाई आणि पिसाळबाई हे त्यांच्या आठवणीने अत्यंत अशा व्याकुळ झालेल्या आहेत. आणि अरुण आणि पॅडी यांचं मन असं दुःखाने एकदम भरून गेलेलं आहे. हे झालं आणि मग नंतर निळा खडू घेतला आणि त्याने लिहिलं की आपले कृपाभिलाषी अरुण आणि पंढरी. वा बाबा बाप का किडे पाडले रे त्या शाळेच्या बोर्डवर तुम्ही. का रे ओ दलिंदर? अरे जवळ 1.5-2 वर्ष झाली शाळा बंद आहे आणि तिथे तू 3 दिवसांची सुट्टी दिली. अरे तिथल्या कुत्तरड्यांची पण दुसरी पिढी आहे आता. तिथे कोण जाणार आहे शाळेत सुट्ट्या मारायला? का रे हो त्या पिसाड मॅडम त्या ढेकणे मॅडम त्या इमोशनल झाला असं काबर लिहिलं? हा काबर लिहिलं? गुरुजी आम्हाला माहिती आहे त्या दोघींना तुम्ही आवडता. मी बोलतो गुरुजी तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न का नाही करून टाकत? तुम्ही बाय कपडे ना काही बोलतो करतो. कसं करू लग्न? काय झालंय? त्या ढेकणेबाईंच्या ऑलरेडी आपल्या स्कूल बसच्या कंडक्टर सोबत लग्न झालेलं आहे. पण त्याने काय होतंय गुरुजी? आमची 3 नंबरची आई आहे ना तिचं पण लग्न झालं होतं. तरी पण आमचा बाबा तिला घेऊन तुझ्या बाबाशी नको सांगू. तुझ्या बाबा आहे ना संस्था चालक आहे. त्याने काही केलं तर चालतं. मी शिक्षक आहे. शिक्षक हा सज्जनच असला पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो पण तुम्ही मध्ये मध्ये खोडा घालता. आता ज्या तिकडे त्या शाळेत काय बघतोय शाळेत तरफडा तो बोर्ड पुसून टाकायचा. गुरुजी आता तशी 1.5-2 वर्ष शाळा बंदच आहे ना. आता कोण पोरं जाणार आहेत तिकडे वाचन करायला? आता तुम्ही जेव्हा खरोखरच जाल ना तेव्हा आम्ही जाऊ आणि फक्त वरची तारीख आहे ती पुसून अशी बदलून टाकू. अरे उदबिल्ल्या मी काय लगेच जाणार आहे का? अरे माझे फक्त लिगामेंट तुटले. काय एवढं काय गुरुजी तुम्हाला कळत नाही निदान तुम्ही तरी आमच्यासमोर असं अश्लील बोलायला नाही पाहिजे. अश्लील? अरे लिगामेंट तुटले याच्यात काय अश्लील आहे? नाहीये. मग मनाचं काय वाटतं हे जर अश्लीलच आहे? कारण तुझ्या डोक्यात घाण भरलेली आहे. लिगामेंट म्हणजे स्नायूचे तंतू असतात. ते लिगामेंट तुटले म्हणून माझा गुडघा बाद झाला. पेड इकडे तुम्ही शांत राहा.
पेड्या गुरुजींचं काहीतरी तुटलंय म्हणून त्यांचं हे सटकलंय. हा विषय आपण इथं बंद करूया. चला रे तुम्ही निघा तार पडा इथून. नाही घ्या ते सगळं. गुरुजी निघा, ऐका पटकन निघा. गुरुजी ऐका आम्ही तुम्हाला त्रास द्यायला नव्हतो आलो गुरुजी. असंच खूप देताय. मेहनत केली. आता आम्हाला कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी शिरा बनवलाय आणि सरबत पण बनवलंय. सरबत के उस पार. त्या पर्वतावरून कुदी मारून मरणार आहे तू. अरे पर्वत नाही सरबत असेल ते. तिथेच गुरुजी हे बघा आम्ही तिकडे सगळं घेऊन गेलो होतो. तर सांगितलं तिकडे डॉक्टरांनी की तुम्ही घरी आलात. मग आता आम्ही एवढ्या कष्टाने बनवलंय तर ते तुम्ही थोडस म्हणजे गोड म्हणजे बनवून आम्ही घ्या. खूप मेहनत केली. आम्ही स्वतःच्या हाताने बनवलाय. आमची ही मेहनत गोड मानून घ्या गुरुजी प्लीज तुम्ही घ्या. माझ्यासाठी शिरा बनवला तुम्ही. वा वा मला शिरा आवडतो माहिती आहे मला. म्हणून तर बनवलं. नाही तुम्ही भिंडोके पण मनाने गेरे गोडे तुम्ही फणसासारखे बाहेरून कडक आणि आतून मऊ. नाही गुरुजी आम्ही फणसासारखे नाहीये गुरुजी. आम्ही नारळासारखे आहेत. बाहेरून टणक आणि आतून पाणीदार. गुरुजी तुम्ही यू एन्जॉय द शिरा. वा तुम्ही enjoy करा. शिरा. अरे हे इतकं कसं गंध पटक लागतंय रे. एकदम असं मचुडे बुवा. किती बेचव आहे ते. अरे काय रे काय एक हे नाही आवडलं तुम्हाला. ह्याच्या हाताला चवच नाही. हे तुम्ही हे सरबत घ्या. हे सरबत एवढी मेहनत केली सगळी गुरुजींना आवडलं. एवढं पौष्टिक बनवलं होतं मी तुमच्यासाठी. अरे मुखले नाही भरायचा पिय. अरे 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 त्याच्यापेक्षा गंधपटक आहे काय रे. असं कसं एवढं घाण कसं बनवलंय तुम्ही शिरान सरबत. गुरुजी आम्हाला कळलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात. आता काही करायचं. तुम्हाला आवडणारी जी वस्तू आहे ना शिरा आम्ही ती बनवायला घेतली. मग 6 नंबरची आमची आई आली. बोलले काही करता. बोले आम्ही शिरा करतो. कुणासाठी आमच्या गुरुजींसाठी. ते आजारी आहेत. तर त्या आमची आई काय बोलली की तुम्ही जे पण कराल त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मग आम्ही त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं गुरुजी. मग आम्ही त्याच्यामध्ये सलाईनचं वॉटर टाकलं. सलाईन वॉटर. हो सलाईन वॉटर एकदम फ्रेश हायजोनिक. हायजोनिकच्या तुझ्या बापाने शिऱ्यात सलाईन वॉटर टाकला होता का. गुरुजी हे तर कायच नाही. आणि आहे ना आणि काय टाकलं माहितीये का. आम्ही घरातल्या सगळ्या औषधाच्या गोळ्या होत्या ना म्हणजे माझ्या गोळ्या ह्याच्या गोळ्या आणि आमच्या पप्पांच्या गोळ्या त्या सगळ्या गोळ्या त्या गोळ्या केल्या आणि असे कर 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 कापून आपण शिऱ्यावर बदाम पिस्ता टाकतो ना तशा अशा विखुरल्या अशा बरोबर टाकल्या. आणि आम्ही तुम्हाला हे औषधी शिरा तयार करून दिला. आणि त्याचा रंग असा लाल व्हावा ना म्हणून आपलं खोकल्याचं औषध असतं ना ते पण त्याच्यात टाकलं. अरे काय केलं रे. अरे बनवून गेलो असतो ना मी. अरे दलिंदरा औषधाच्या गोळ्या टाकायच्या असतात का शिऱ्यात. औषध हे प्रमाणात घ्यायचं असतं ते बी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. त्याला थोडस खाल्लं मी नाही तर गचकलो असतो वर. गचकणार गुरुजी. या शिऱ्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी तूप नाही घातलं. मग आम्ही पप्पांचं मलम घातलं. पप्पांचं मलम. हो अरे त्या स्किनला लावायचं मलम मला खाऊ घातलं तुम्ही. आम्हाला माहिती रे मला मडमड होते हे पण कसं तरी होते. तुम्हाला बरं वाटेल. आम्हाला तुम्हाला बरं करायचं होतं. ह्या सगळ्या गोंधळात आपण आल्या आल्या गुरुजींना जे करतो ते आपण केलंच नाही. गुरुजी आम्ही तुम्हाला सॅल्यूट मारलाच नाही. अरे नका रे तो सॅल्यूट. त्या सॅल्यूटचं नाव काढलं तर मग बीपी वर खाली होतो ना. नाही गुरुजी आजचा सॅल्यूट आहे ना तो सत्य घटनेवर आणि सद्य परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे काहीतरी असं वेगळं केलंय का. हा बघू बा. 2 पाव बुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला. गुरुजींचे हाड मोडले डॉक्टरांनी ते जोडले. अरे बापरे मला वाटलं हार्ट अटॅक येऊन गचकन जाईन मी. पण तुम्ही तर मला सुखद धक्का दिला रे. अरे केवढी प्रगल्भता आली आहे तुमच्यात. लॉकडाऊन मध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही मॅच्युअर झाले. भारी आहे तुमच्या सॅल्यूट. पण काय आधीचा जो सॅल्यूट होता ना त्याच्यामध्ये तुम्ही यमक जुडवत नव्हते पण मला असा एक
धक्का बसत होता बुवा. तो धक्का मिसिंग आहे याच्यात. तुम्हाला धक्का हवाय अरे ना गुरुजींना धक्का देऊया. 1 2 3 स्टार्ट. गुरुजींचे हाड मोडले, डॉक्टरांनी ते जोडले, गुरुजींची गादी मऊ, गुरुजींना उभ्याने मारू. खूप दिवसांनी गुरुजी आणि विद्यार्थ्यांमधलं कॉन्व्हर्सेशन ऐकून कान तृप्त झाले. खूप मजा आली. वा 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 वा. प्रसादा, श्याम्या, महाराष्ट्रातले लोक नकाशा बघतायत की महाराष्ट्राच्या नकाशात खानदेश तर दिसतोय पण हास्यजत्रेत चाम राजपूत दिसत नाहीये. वा वा वा. तू महाराष्ट्राची हास्यजत्रेचा लिगामेंट आहेस. सो तू भक्कम असलाच पाहिजेस आणि तुझ्याबरोबर हे 2 गुडघे पण. इतकी वंडरफुल केमिस्ट्री आहे तुमच्या तिघांची. त्यांचा चावटपणा वात्रटपणा खूप हवासा वाटणार आहे आणि तो वात्रटपणा आचरटपणा वाटत नाही याचं कारण तुझ्या रिॲक्शन्स असतात श्याम. तू त्या इतक्या कंट्रोल्ड रिॲक्शन देतोस की त्यांचा इनोसन्स अजून फ्लोरिश होतो, अजून छान वाटतो बघायला. आणि तुम्ही दोघं पण फार जीव ओतून करता ही दोन्ही विद्यार्थी कॅरेक्टर्स. वंडरफुल. खूप एन्जॉय केले, खूप मजा आली. परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, इथल्या स्किट करणाऱ्या बदकांमध्ये चुकून आलेला राजहंस म्हणजेच आपला फिल्टर पड्याचा बच्चन गौरव मोरे आज पुन्हा एकदा निघालाय फिल्म करायला. बघूया आज तरी त्याला तिथे मोती मिळतायत का. काय बरं आहे ना. बरं आहे. हां, नॉर्मल राहा. 5 स्टार मध्ये आपण जास्त वळवळ करू नका. आपण प्रोड्युसरला भेटायला आलो इथं, कळलं. आता 5 स्टार मध्ये काही मागवाल तो जायला आजारी पडेल डायरेक्ट बिल बघून. नाही. हां गौऱ्या, हां. कशी दिसते मी? म्हणजे मेकअप जास्त नाही झालाय ना? मेकअप जास्त नाही झालाय, मेकअपच्या आतली तू जास्त झाली आहे. नाही पण गौऱ्या, मला पण टेन्शन आलं यार. होईल ना सगळं नीट? अरे होईल म्हणजे त्यासाठीच आपण आलोय. हां. हा प्रोड्युसर ना आपला एकदम खास आहे, रगड श्रीमंत आहे आणि आपला एकदम जिगरी आहे. हां. मला बोलला की गौरवजी मला फक्त तुम्हाला घेऊनच फिल्म करायची आहे. मी म्हटलं साहेब आपला बजेट तुम्हाला परवडणार नाही. हां. डायरेक्ट ब्लँक चेक मला दिला. ब्लँक? येस. मी आपल्या बरोबर ठीक आहे, आता तुमची इच्छा आहे ना, मी करतो ना, मी करतो म्हणून मी करतोय. तुम्हाला आता कळेल मी कोण आहे ते. हो. एक लक्षात ठेवा, हां. आपण मित्र आहोत पण इथं सरांसमोर नाही, कळलं. प्रोफेशनली आपण कलिंग आहोत, कळलं. कलिंग नसतं, कलिंग. अजून एक महत्वाचं, माझ्या चुका काढायच्या नाहीत. शब्दोच्चार चुकत असतील आपले पण आज आपण स्टार आहे, कळलं. साहेब येतील, अजिबात आवाज करू नका. रोल पाहिजे ना. बस. आणि पाटील सर लय मोठा माणूस आहे, बागायतदार आहे, 100 एकर जमीन, केळीची बाग, ऊस, रगड पैसा त्यांच्याकडे. बापरे. येतील ते आता. त्यांनीच बोलवलं आपल्याला. बाबा पाटील सर. नमस्कार नाही करत, नमस्कार नाही करत, नमस्कार नाही. नमस्कार. ठीक आहे, ठीक आहे, चालेल सर. हा या या या. येस सर. थांबा थोडंसं, थांबा तिकडे थांबा थोडंसं. पाटील सर. ए ओंक्या, हां. थांबा थांबा म्हणून रूम फ्रेशनर का मारला यांनी? होतेच ना, म्हणजे रूम फ्रेशनर मारून मग थांबा थांबा बोलायला पाहिजे होतं ना. नाही तेच अर्थ तोच आहे. सॉरी. म्हणजे मी काय हॉटेलची हवा खराब करायला नाही आलोय. नाही. मला हा फ्लेवर आवडतो ना म्हणून साहेबांनी मारलाय. तू कळलं काय साहेब? बरोबर आहे साहेब. अरे साहेब, सर इकडे या तुम्ही. आलो. अरे तुम्ही इकडे या यार. अरे साहेब म्हणून गरीबाचा अपमान नका करू दादा. अरे सर तुम्ही आणि गरीब. अरे मग अरे 10 करोडची फिल्म करताय. मराठीतले पहिले प्रोड्युसर 10 कोटीची फिल्म करणार आहे. अरे आणखी असते तर अजून लावले असते आपण पैसे. वा वा वा. केळीच्या बागा आहे आपल्या, अख्खी केळी आपण पिक्चर मध्ये घालणार आहे. मग विषय क्या बात आहे सर. वा 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 वा. सर ते आपले मित्र आले, जरा त्यांना भेट करून द्यायची होती. या 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 ये ना या. ही वनिता. नमस्कार सर. राम राम. आणि हा ओंकार. नमस्कार. राम राम. आपण जी फिल्म करतोय ना त्यात दोघांना छोटा मोठा रोल मिळतो का बघा ना जरा. तुम्ही म्हणशान ते काम देऊ आपण, काय विषय नाही. चालेल. आपल्या पिक्चरची हिरोईन आहे ना प्राजक्ता माळी, तिल काढून टाकू. ह्या ताईला हिरोईन देऊ आपण. ताई तू हिरोईन. ताई हिरोईन, विषय नाही. गौऱ्या, प्राजक्ता माळी हिरोईन आहे? अरे यार. अरे घ्या याला कळलं.
ऍक्च्युली आम्ही क्लोजअप करणार नव्हतो. हा गौऱ्या डिस्क्लोज करणार डिस्क्लोज. खरं तर आम्ही सांगणारच नव्हतो कोणाला असं आहे. खरं तर आम्ही सांगणारच नव्हतो पण ठीक आहे तुम्हाला कळलंय तर कळलं ना. आता काय सिगरेट होती ते. सर शूटिंग किती करायची आपल्याला? काय आपण उद्या शूटिंग सुरू करू शकतो ना. हा पण प्रॉब्लेम आहे ना. काय सर? टीम नाही ना आपल्याकडे. हा आम्ही कसं शेती वावर केळी ऊस असं आहे आमचं. आम्ही त्या लाईनीच्या माणसं नाही आहे. म्हणजे ऍक्शन बोलायला लाईट लावायला फोकस मारायला कोणतरी पाहिजे का नाही. ते माणसं जमले की मग आपण सुरू करू. अरे सर नो फिअर गौरव मोरे इज हियर. मी सगळी हास्य जत्रेची टीम घेऊन होतो. काय सांग ये इकडे 100%. आणि मग तिकडे सर जर मी तिकडे नसलो तर तिकडे शूटिंग होईल का? पॉइंट. अरे तुम्ही ते टीव्हीवर बघता ना गौरव मोरेचा अपमान सब झूठ आहे. खोटं असतं. स्टंट आहे सगळा दुसरं काय नाही. हा पण तिकडच्या लोकांचा आपल्यावर जाम जीव आहे. मी बोललो ना सगळी टेक्निकल टीम सगळी इकडे धावत दिली आपण टीम तुम्हाला. बरं सर ते अजून एक आहे म्हणजे आपले ते लेखक दिग्दर्शक आहे तुमचे ते मोठे गोस्वामी ते येतील का आपल्याकडे काम करायला? कशाला नाव घेतलं तुम्ही त्या मोठ्यांचं? 10 मिनिटाचं स्किट द्यायला त्या माणसाला 4-4 दिवस लागतात. 2.5 तासाची फिल्म द्यायला किती वर्ष लागतील? खरंय. आणि गोस्वामी डिरेक्शन करतात म्हणजे काय करतात? काय करतात? हा माईक घेतला. तू इकडे सर करे तू इकडे ये. एक काम करा हे परत करा. हे डिरेक्शन असं राहतं ना. तुम्ही जर त्यांना डिरेक्शन करताना बघितलं तर तुम्हाला असं वाटलं डिरेक्टर आहे की दूध डेअरीचा मालक. म्हणजे दूध सांडलं ओटा खराब झाला बासुंदी केली सगळी हीच उदाहरणं. हो का? टॅलेंट लय आहे त्या माणसात. फक्त अशा उदाहरणामुळे थोडेसे मागे आहेत. नाहीतर खतरनाक टॅलेंट खतरनाक. हो पण मी जास्त का बोलत नाही त्यांचं वय झालंय म्हणून. आपल्या डिरेक्टर्स पाहिजे ना. डिरेक्टर्स पाहिजे ना. ओंकार भोजनेला घ्या. हा डिरेक्टरच आहे. हा डिरेक्टर आहे. मग तुम्ही याला फिल्म द्या 100% फिल्म सुपर डुपर हिट. उठा. काय आलं? उठा. अच्छा उठा. ओके तुम्ही साईडला जर सर कसं जर अच्छा म्हणजे भोजने चल ये. अरे गौऱ्या तुझ्या जागेवर मी अरे ये ना भाई तू. अरे त्यांचं जाऊ द्या मी बोलतोय बस. मग बघ सर म्हणले ना क्या बात आहे. डिरेक्टर तुम्ही यांना फिल्म देऊन टाका. हा नाही आता गौरव सर तुमच्यावरती एवढा भरोसा दाखवताय म्हणून बरं का. आता सायनिंग अमाऊंट चेक फाडतो मी. येस फाडा. किती अमाऊंट टाकू? रोकड बोला. अमाऊंट सांग. आज 13 दिन आहे बोल. डायरेक्ट चेक. हा ठीक आहे मग 5-10 हजार सांग. तू काय समीर चौगुले सोबत आलायस? तू गौरव मोरे सोबत आहे. 1 लाख रुपये लाव. 1 लाख? 1 लाख रुपये लिहा. हा मग 1 लाख कॅश देऊ का चेक देऊ? नाही चेकच द्या. तुम्ही याला कॅश देऊ नका. का? त्यातला 1 रुपया काढून घेईल बाकीचे त्याला देईल. आणि तो फक्त घ्यायलाच बसलाय. हा आपला म्हणलं आमची परंपरा आहे. हे घे हा लगेच घेईल जाऊ तिकडे. ह्याचं काय योगदान आहे? ह्याने भोगलंय ह्याने लिहिलंय तो कशाला पैसे घेतोय? करेक्ट. ओंकार सर आजपासून तुम्ही आमच्या फिल्मचे डायरेक्टर. क्या बात आहे क्या बरं का. आता तुम्ही सांगशांतीपूर्व तुम्ही सांगा बस ना. डायरेक्टर तुम्ही आता उभं नाही राहायचं. तू जे बोलशील ते सगळं आता. हे बघ लीडला गौरव मोरे आहे ना. तू बिंदास कर. कळलंय मला. हा सर मला स्टोरी जर कळली असती तर मी डिरेक्टर म्हणून विचार करू शकलो असतो. अरे यार गौरव सर स्टोरी लय भन्नाट आहे. साहेबांची स्वतःची स्टोरी आहे. हा तुम्ही लिहिली? मी स्वतः लिहिली आहे. सर मला ऐकू त्याची यांना पण ऐकवा चला. चालेल मी ऐकवतो. स्टोरी पहा. स्टोरी जी आहे ना स्टोरी ना असं हिरो
अरे इथले कशी वाटली स्टोरी? सुपर हिट, सुपर डुपर हिट. कशी वाटली? ही गोष्ट खूप भारी आहे, अप्रतिम. पण त्याचा ऑडियन्स जो आहे तो आज नाही आहे. 20 वर्षानंतर आपण ही स्टोरी करू शकतो. जाऊ द्या मग कॅन्सल, आता कॅन्सल. आपण 20 वर्षानंतर पिक्चर करू. कशाला कॅन्सल? 20 वर्षानंतर म्हणता ना. मग आपण ही नको ना, नवीन काहीतरी करू ना. गौरवजी आता पुढचं काय करसान मग? नवीन काही नाही ना आपल्याला. आणू ना आपण गोष्ट कुठून आणू. एक मिनिट गोष्ट पाहिजे ना. मग शोधायचं कशाला? का? वनिताकडे आहे ना. ओ, वनिताने मला तिची गोष्ट ऐकवली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आपण त्यावर फिल्म करू शकतो. तू फिल्म लिहिली आहेस? अरे क्या बात आहे रोनी. सुना. पहिलाच प्रयत्न आहे. 2 मुली असतात. सुपर हिट. सुपर हिट. क्या बात. 2 मुली आणि 1 डेड बॉडी असते. बरं मग मी काय करते त्यात? मुलगी नाही सर, मग तुम्ही कुठे मुलगी करा? मग मी डेड बॉडी. सर तुम्ही एवढे सुपरस्टार आहेत, तुम्ही कशाला डेड बॉडीचा रोल कराल ना? मी कुठला रोल करतोय फिल्म मध्ये ते सांगा ना मला. ऍक्च्युली तुमच्यासाठी काहीच नाहीये फिल्म मध्ये. काय असं म्हणजे? मग एक काम करा सर, गोष्ट बदला. गोष्ट बदला? मी नाही तर गोष्ट बदला ना. गोष्ट कशी बदलणार सर? गोष्ट कशी बदलणार? म्हणजे सोनं बदलून तांबं कसं देणार? सोनं काय आहे नेमकं? यांची स्टोरी आहे. 52 कशी सोनं आहे. काय सांगता? मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती स्टोरी? म्हणजे आयुष्यभर मला जेव्हा तिने ऐकवली मी पूर्ण त्या गोष्टीचा रिसर्च केला. अरे बापरे. मला एवढी खात्री आहे आज तुम्ही 10 कोटी लावताय ना या फिल्मसाठी. 10 कोटीचे तुम्हाला 200 कोटी मिळतील. कन्फर्म. आणि वाढीव सांगतो, ही गोष्ट वनिता रायटर आहे, मी डिरेक्टर आहे. तुम्हाला रायटर, डिरेक्टर, 2 मुली आणि डेड बॉडी असे 5 नॅशनल अवॉर्ड लागू झाले. डायरेक्ट राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार. अरे बापरे. या फिल्म नंतर तुम्ही प्रोड्युसर राहणार नाही. काय? नाही म्हणजे नॅशनल अवॉर्ड विनर प्रोड्युसर म्हणून ओळखले जाल. 10 कोटींचा प्रश्न आहे ना. अरे बिलकुल. मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवा. लॉक करायची मग? लॉक करा. ऐका ना, पण स्टोरीत मी नाही ना. अरे जाऊ द्या ना, 200 करोड महत्वाचे ना. नाही अरे नाही ना, तसं नाही. अरे नाही ना, 200 करोड मध्ये तुम्हाला घेऊन 2 पिक्चर करीन मी. आपली कमिटमेंट काय झाली होती सर? अरे जाऊ द्या. पण तुम्ही मला काय म्हणले गौरवजी, मला तुम्हालाच लीडला घ्यायचं आहे. हा बरोबर ना सर? अरे हो बरोबर आहे सर. सांगा ना. सॉरी ओंकारजी काय करा माहितीये का? काय? त्यांना कमिटमेंट केली गेली, सायनिंग अमाऊंट दिली गेली आणि ते जीवाभावाचे आपलं प्रेम आहे आपलं. या बाजूला इकडे एक रोल आहे. एक रोल आहे वनिता. वाह. ते कॅरेक्टर यांना देऊया. अच्छा चालेल. काय करायचं? थँक्यू. नाही एवढं कशाला, काय करायचं सांगतो तुम्हाला. यायचं आणि डेड बॉडीकडे बघून म्हणायचं हे डेड बॉडी आणि निघून जायचं. खड्ड्यात जा रे तुम्ही सगळे. नरकात जा, नरकात. लीड साठी आलो होतो. डेड बॉडी हे बोलतो मी. अरे नाम केलंयस तू. अरे झापड बघू नको. अरे नॅशनल आहे ना. वा मित्रांनो, काय छान परफॉर्म केलं, मजा आली. हा सर रसिक सई, आजचं तुमच्या सगळ्यांचंच ऑब्झर्वेशन फार सुंदर होतं आणि ॲक्टर म्हणून मी या परफॉर्मन्सला खूप रिलेट केलं, खूप जास्त रिलेट केलं. कारण खूप असे प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स बघितलेले आहेत ज्यांना फिल्म नरेट करायच्या आधीच अवॉर्ड मिळणार हे माहिती असतं आणि त्याच्या कॉन्फिडन्सचं त्यांच्या मला कधी कधी नवल वाटतं. आणि तुम्ही ते ह्या प्रहसनाद्वारे खूप छान उतरवलं. वने मस्त. गौऱ्या, मला असं वाटतं की आपल्या चॅनलला, आपल्या प्रोड्युसर्सना तेलाचे स्पॉन्सर शोधायला लागणार आहेत आता. तर अशी वेळ येऊ नये ही मी प्रार्थना करते. पण चार्मिंग ॲज ऑलवेज गौऱ्या, मजा आली. शेवटी तुझा पोपट झाला त्याचीही वेगळी मजा आली. हेमंत, तुमची वाणी कानावर पडते तेव्हा ती ऐकावीशी वाटते अजून. आज पण तुमचं कॅरेक्टर खूप भारी होतं, इंटरेस्टिंग होतं, फार मजा आली तुम्हाला बघायला. ओंकार, तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस हे मी वारंवार बोलून झालंय. मस्त मजा आली. खूप भारी मित्रांनो, खूप शुभेच्छा.